प्रश्न पहिला, विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंग रूप. तर विद्वानचे स्त्रीलिंग रूप आहे विदुषी. प्रश्न दुसरा, चहापाणी या शब्दाचा समास ओळखा. तर चहापाणीचा समास आहे समाहार द्वंद्व समास. प्रश्न क्रमांक तिसरा, सावकाश या क्रियाविशेषणाचा प्रकार. तर सावकाश या क्रियाविशेषणाचा प्रकार आहे रीतिवाचक क्रियाविशेषण. रीतिवाचक क्रियाविशेषण. प्रश्न चौथा, जय या शब्दाचा विरुद्ध शब्द. तर जयचा विरुद्ध शब्द आहे पराजय. प्रश्न आहे पाचवा, वीट या शब्दाचा समानार्थी असलेला शब्द ओळखा. तर वीट ऑप्शन आहे सिमेंट, कंटाळा, तिरस्काराने तिटकारा. तर वीटचा समानार्थी शब्द आहे कंटाळा. प्रश्न सहावा, उदर व्यक्त करणारी अवयव ती कोणती अवयव होय. तर त्याला केवल प्रयोगी अवयव असं म्हणतात. केवल प्रयोगी अवयव. प्रश्न क्रमांक आहे सातवा, नावापूर्वी येणाऱ्या विशेषणाला काय म्हणतात. तर त्याला आदि विशेषण असं म्हणतात. प्रश्न क्रमांक आहे आठवा, कृपया उत्तर पाठवावे क्रियापदाचा अर्थ ओळखा. तर याचा अर्थ आहे विद्यार्थ. हे होते मराठी व्याकरणचे प्रश्न जे तुम्हाला एक्झाममध्ये उपयोगात येतील. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.